भूक तर लागली आहे पण भाजीच नाही आणि भाजीचा खायला कंटाळा पण आलाय. चला ही झटपट कच्ची दाबेली करूया. घ्या मग बटाटे उकडायला ठेवा 4-5, पाणी ओतून शिट्ट्या करून घ्यायच्या. 4-5 झाले की लगेचच शिट्ट्या गार काढले की साल काढून घ्यायचे आणि बटाटा बारीक करून घ्यायचा चुरून फुलपात्र नाही तर गलासने. आणि शेव आणि शेंगदाणे घ्यायचे, त्याला तिखट मीठ लावलेलं. तुम्ही बारीक शेव पण घेऊ शकताय. आणि नंतर पॅन गरम करायला ठेवायचं, तेल तापले नुसतं जिरं टाकायचं, कढीपत्ता, लसूण आणि कांद्याचा मसाला टाकायचा, धने पावडर, गरम मसाला, तांबडी चटणी, कोथिंबीर टाकायची. ते जरा शिजू द्यायचं. नंतर मग बटाटा बारीक केलाय ती त्यात टाकायचा, मीठ टाकायचं थोडंसं आणि चांगलं हलवून नंतर अर्धा फुलपात्र पाणी टाकायचं. ते थोडंसं शिजू द्यायचं. तवर डाळिंब असलं तर गॅस सोलायला मग आणि नंतर गार करायला ठेवायचं कोथिंबीर टाकून. आणि तवा तापूस तर घ्या मग पाव कापायला चाकूच्या साह्याने. आणि नंतर गार झाले की व्हिडिओमध्ये दाखवले त्याच्याप्रमाणे बॅटर लावून घ्यायचं बटाट्याचं. नंतर त्याच्यावर डाळिंब, शेंगदाणे, शेव लावायची, परत बटाटा लावायचं, परत अजून त्याच्यावर तसंच करायचं डबल. आणि व्हिडिओमध्ये दाखवले त्याच्याप्रमाणे कडनं शेव शेंगदाणे लावायचे. आणि नंतर लगे बटर टाका तव्यात आणि पावाला घ्या मग भाजून दोन्ही बाजूने एकदम करपूस भाजायचं कडक एकदम मस्त. आणि घ्या मग खायला कच्ची दाबेली.